भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत ज्या नावाला हिणवलं जातं, ज्या नावाला वेगळ्याच विचाराने बोललं जातं, कोण पप्पू म्हणतो तर कोण वेगळ्याच नावाने चिडवतो, मात्र त्याच पप्पूला आणि त्याच व्यक्तीला भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह यांनी मात्र तोंड भरून कौतुक केलेलं आहे। इतकंच नव्हे तर संपूर्ण देशाने आणि भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच व्यक्तीचं कौतुक केलेलं आहे, ते म्हणजेच राहुल गांधी। भारत आणि पाकिस्तान महायुद्ध सुरू आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी सर्वपक्षीय दलाची बैठक बोलवली। त्यापूर्वीच या ठिकाणी भारतातील सर्वच विरोधक यांनी भारतीय जनता पक्षाला म्हणजे सरकारबरोबर ठामपणे उभं राहून पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा दिला आणि पाठबळ दिलं। त्यामध्ये राहुल गांधी असतील, ओवैसी असतील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। तर राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले। राजनाथ सिंह, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक पार पडली आणि राहुल गांधींनीही पाहिजे ते करा पण पाकिस्तानला धडा शिकवा, काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे, पहिलं देश नंतर राजकारण अशा शब्दात त्यांनी खडेबोल पाकिस्तानला सुनावलेत आणि याचमुळे संपूर्ण देशामध्ये राहुल गांधीचं कौतुक होताना दिसत आहे। तर ओवैसीने थेट कधी न बोललेली वाक्यसुद्धा भर सभेमध्ये बोलल्यामुळे त्यांचंही कौतुक केलं जातं आहे। आज पाकिस्तान विरुद्ध भारतीय एकजुटीने लढताना दिसत आहे आणि भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला घाम फोडलेला आहे। आंतरराष्ट्रीय देशामध्ये सुद्धा भारताची चर्चा सुरू आहे। मात्र नरेंद्र मोदी यांनी सुद्धा गांधींचं कौतुक केलेलं आहे। ओवैसी सुद्धा हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणाभर सभेत देतोय। ही एकजूट पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय आणि पाकिस्तानचं कंबरड मोडण्यासाठी भारतीय सैनिक आगेकूच करताना दिसत आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा।